आम्ही एका टोकाला वरती डोंगरावर आलोय पूर्ण आणि माझ्या नवऱ्याला भूक लागली. मी काल रात्री बेसन लाडू बनवले आणि मला म्हणत होता कशाला बनवते कशाला, ना आता म्हणतोय उपयोगाला आलं. थँक्यू सो मच. म्हणून बायकोचं ऐकायचं असतं. भुक्यात काही छान लागतं. तर आता आम्ही बनवणार आहोत मॅगी. सगळं साहित्य आणलं. म्हणून आम्ही सगळं साहित्य, आता मी कांदा वगैरे चिरते ना, हा आमचा सेटअप. इकडे पाणी वगैरे. पहिला आम्ही लिंबू सरबत बनवणार आहे कारण चहाचा प्लॅन फ्लॉप झाला, कारण चहापत्ती आमची घरी आहे. मग बिना चहापत्तीचं कसं आम्ही करणार. तर आम्ही आता हे डोंगर एकदम वरचा टोक, शेवटच्या टोकाला आलो आहे आम्ही. माझ्या नवऱ्याने बेसन लाडू आवडत नाहीत, 2 खाल्ले पटपट पटपट पटपट. छान ऊन पडले आणि वैभव लिंबू सरबत बनवतोय बाटलीत. ग्लास आणायचा विसरलाय. आम्ही छान ग्लास आणणार होतो चहा पिण्यासाठी, ते सुद्धा तो विसरलाय. आणि मी चिरते इथे कांदा. हे आहे छान. टाइम लगेगा. तर आमचा लिंबू पाणी बॉटलमध्ये पण छान झालं. लिंबू पाणी आवडलं ना तुला? कसं झालंय? छान झालं. छान वाटतंय. काहीतरी उपयोग छान झालं लिंबू पाणी. तर आता आम्ही करतोय मॅगीची तयारी. आमच्याकडे पोर्टेबल स्टोव आहे. पोर्टेबल स्टोव आता आमच्या बायकोने पेटवलेला आहे सक्सेसफुली. कसं वाटतंय या मॅगी खायला? असं मॅगी करायला? मस्त. काहीतरी वेगळं ठिकाणी मॅगीची सुरुवात करतोय आम्ही. मॅगी करा. बनवते मी. काय टाकताय? कांदा गेलेला आहे. थोडंसं वाढूया. गॅस वाढवा. कांदा टाकलाय. करा काकू करा. करतोय काका. लवकर करा काकू, भूक लागली मला. पहाडोवाली मॅगी, कारण की आम्ही आहोत पहाडोमध्ये. टाक ना सगळं बाकीचं. थांब ना. आता गेलेला आहे कांदा आणि धनिया पेके मारा आमने. कांदा, टोमॅटो, मिरची आणि कोथिंबीर. आपण सगळं एकत्र टाकूया. ओके काकू. आम्ही कॉर्न पण आणले थोडेसे. आमच्याकडे वाटत नव्हते, मग कॉर्न आणले. तुला बाकीचा ब्रेक के बाद. अशा प्रकारे आम्ही मॅगी टाकलेली आहे. आपण ना राहिलेला टोमॅटो ना जाताना माकडांना देऊ. तर आमची पहाडोवाली मॅगी बनत आहे अशा प्रकारे. इथे होते का? कसं आहे? एक नंबर. ओके डन आहे. होत आहे. अजून आपल्याला एक 5-10 मिनटं लागतील. मग आपण दाखवू कशी झाली आपली मॅगी खाऊन. आणि मागे आपल्या आहे बाले किल्ला. तर आम्ही डुब्यावरती मस्त एक जागा स्पॉट भेटली आहे. भरपूर हवा आहे, त्यामुळे आम्ही दगडाच्या आडोशामध्ये आम्ही लावलं आहे. त्यामुळे खूप हवा असल्यामुळे स्पॉट भेटला आणि आम्ही मस्त दादा चालले बेत खाऊ. मस्त वास ना घरी बनवतो ना आपण, त्याच्यापेक्षा भारी वास येते. तर फायनली आमची मॅगी झालेली आहे. पहाडोवाली मॅगी ही अस्सल पहाडोवाली मॅगी आहे. सह्याद्रीतला कुशीत बनवली आम्ही राजगडावर. मस्त आरोमा तर छान आहे. बायको टेस्ट करून बघते कशी आली. छान. चला आम्ही आमची मॅगी एन्जॉय करतो आणि मग इथून आम्ही प्रस्थान करू खाली यायला. निवांत एकदम पाय वगैरे पसरून फुल त्याला भूक लागली आहे तेव्हा. आणि मी असं हा आवडली. फक्त थोडंसं चीज पाहिजे होतं काय. ठीक आहे. फुल पाय पसरून त्याला एवढी भूक लागली आहे. कधी होती मॅगी असं झालं त्याने डायरेक्ट घेतली. खूप बरं वाटतंय. छान असं वाटतं खाली जाऊच नाही. तुला काय वाटतं? असं खाली जाऊ असं वाटत नाही ना? असं वाटतं इथेच राहावं ना. नेक्स्ट टाइम आपण कॅम्पिंग करूया. आमची मॅगी खाऊन म्हणजे माझी झालेली आहे. तर आता आम्ही आंबा खातोय. तुला हवाय का? वैभव प्यायला पाणी भरतोय झऱ्याचं. आम्हाला तहान लागली, पाणी भरतोय तो. छान असं नॅचरल पाणी, थंड एकदम फ्रीज सारखं चिल्ड पाणी आहे. आणि असे झरे फुटलेत, छोटे 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 झरे आहेत ते. बघू एकदम थंड पाणी आहे. हां बघू थोडं मला पण दे. आमची सफर राजगडची समाप्त झालेली आहे आणि चांगल्या पद्धतीने सक्सेसफुल झालेली आहे आमची ट्रिप. आमचे फर्स्ट टाइम ट्रेकर. कसं वाटतंय? खूप 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 पाय दुखत आहेत आणि खरं उद्या सकाळी कळेल काय.
उठता येते का बसता येते त्यावरून कळेल की खरी सक्सेसफुल झाली अजून कसं बाकी आपलं उतरायचं आपलं गड हा उतरू की चढले म्हणलं उतरायला काय आताशी आपण पाली दरवाजाजवळच आहे. असेच भेटूया आमचे व्हिडिओ बघत राहा आमच्या चॅनेलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि असेच आम्हाला सपोर्ट करत राहा थँक्यू सो मच भेटूया पुढच्या नेक्स्ट व्हिडिओमध्ये. बाय.